आणि मुंबईमध्ये मनपाचा निकाल फिरला, वरचढ असलेली महायुती घसरली। जी आता अपडेट येतेय त्यानुसार महायुतीनं बहुमत अजूनही मिळवलेलं नाहीये। संध्याकाळी 7 वाजल्यानंतरची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीनुसार भाजपला 86 जागा मिळताना दिसतायत, शिवसेना ठाकरे गटाला 66 जागा मिळताना दिसतायत, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 26 जागा मिळताना दिसतायत, काँग्रेसला 23 जागा मिळताना दिसतायत, तर एमआयएम ला 8 जागा मिळताना दिसतायत, समाजवादी पार्टीला 2 तर मनसेला 6 जागा मिळताना दिसतायत आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळताना दिसते। जो निकाल वन साइडेड वाटत होता, जो निकाल क्लीन स्वीप वाटत होता, तसा निकालाचे आकडे राहिलेले नाहीयेत। याला प्रमुख महत्त्वाचं कारण हे आहे की मुंबईमधली जी मतमोजणी होती ती टप्प्याटप्प्याने होत होती, एकत्र होत नव्हती। त्यामुळे अनेक ठिकाणचे कल हाती येणं बाकी होतं। आता जी माहिती हाती येते त्यानुसार मुंबईमध्ये भाजपला 87, शिवसेनेला 26, राष्ट्रवादी काँग्रेसला 3 जागा मिळताना दिसतायत, शरद पवार यांच्या पक्षाला 1, ठाकरेंच्या पक्षाला 66, मनसेला 7 जागा मिळताना दिसतायत। जी फायनल टॅली होते ती 113 होतीये महायुतीची, म्हणजे बहुमतापेक्षा हा आकडा एक तर कमीच आहे। या संदर्भात आणखीन माहिती जाणून घेऊयात, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत आहेत। महेंद्र, फायनल काउंटिंग, फायनल मतमोजणी ही संपलेली आहे का आणि आत्ताची आकडेवारी काय आहे ती सांगा। कविता मॅम, अद्यापही अजून 12 ते 13 जागेचं हे चालू आहे। त्यामध्ये सध्या आता जर आपण पाहायला गेलं तर भाजपला 87, शिवसेना ठाकरे गट 65, शिंदेची सेना 27, काँग्रेस 22, एमआयएम 8, समाजवादी पार्टी 2, मनसे 6, एनसीपी अजित पवार गट जे 3 आणि शरद पवार गट 1 अशी सध्याची आता परिस्थिती आहे। आणि अद्यापही ही मतमोजणी चालू आहे, त्यामुळे स्पष्ट बहुमत हे कोणत्या पक्षाकडे आहे याबाबत सध्या अद्याप तरी आपण जी आकडेवारी पाहतोय तेच समोर येत आहेत। मात्र चित्र काय असू शकतं हे अद्याप तरी आपण सांगू नाही शकत। जी मतमोजणी आता चालू आहे त्यानुसार काही ठिकाणी अजून जी ती मतमोजणी चालू आहे त्यानुसार जो कळेल तो पाहणं महत्वाचं असणार आहे। मला असं वाटतं की तुम्ही आकडेवारी पुन्हा एकदा सांगावी प्रेक्षकांच्या माहितीसाठी, आणि बहुमताचा जो आकडा आहे त्याच्यापासून कोण किती दूर आहे तेही सांगा। भाजप जे आहेत ते 87 जागांवरती त्यांचे उमेदवार विजयी आहेत। शिवसेना 65, ठाकरेंची शिवसेना जे ते 65, शिंदेची शिवसेना 27 आणि काँग्रेस 22 आणि एमआयएम 8, समाजवादी पार्टीचे आहेत ते 2 आणि मनसे 6 आणि एनसीपीचे जे अजित पवार गटाचे आहेत ते 3 आहेत आणि शरद पवार गटाचा 1 उमेदवार। ही सध्याची आताची ताजी माहिती आहे। बहुमताचा आकडा गाठण्यासाठी महायुतीला आता कष्ट पडणार आहेत। 87 जे ते भाजप आहेत आणि शिंदे 27 आहेत, त्यामुळे 114चा जो तो मॅजिक फिगर गाठणं हा जे ते माहितीला सध्या तरी पाहणं थोडंसं दूरच दिसतंय। मात्र अजून काही जागा आहेत त्या जागांवरती मतमोजणी अजून सुरू आहे, त्यामुळे भाजपच्या पार्ट्यात किंवा शिंदेच्या पार्ट्यामध्ये आता उमेदवार जे ते जिंकून येतात का त्यावरती जो माहितीचा म्हणजे एकंदरीत या सगळ्या बहुमताचा जो आहे तो कल समोर येईल आपल्याला। नाही, सध्या तरी जी आकडेवारी दिसते त्यानुसार महायुती जाऊ शकते बहुमताच्या पार, कारण 87 जागा जर भाजपला मिळत असतील आणि 27 जागा या जर शिवसेनेला मिळत असतील तर हा आकडा बहुमताचा क्रॉस करायला फारशी अडचण नाहीये भाजप आणि शिवसेनेला मिळून। पण तुम्ही सांगताय अजून काही जागांचे निकाल हाती येणं बाकी आहे, त्यामुळे हे सध्या तरी कल आहेत। जोपर्यंत संपूर्ण निकाल हाती येत नाही तोपर्यंत आपल्याला या संदर्भात भाष्य करता येत नाही। पण एक निश्चित आहे की मुंबईमधली टक्कर अजूनही संपलेली नाहीये, काही जागांचे निकाल अजून हाती यायचे आणि काटेकी टक्कर चुरस मुंबईमध्ये अजूनही सुरू आहे। महेंद्र, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। राजकीय विश्लेषक विकास वैद्य आता आपल्या सोबत आहेत। वैद्य सर, आता जी आकडेवारी येते ती थोडीशी सगळ्यांना बुचकाळत टाकणारी असं नाही म्हणता येणार, पण चुरस अजूनही शिल्लक आहे मुंबई महानगरपालिकेमधली। एक हाती विजय नाही मिळत आहे हे तर स्पष्ट सांगते। हो, मुळात मुंबई महानगरपालिकेचा निकाल यायला यावेळेस वेळ लागला कारण मतमोजणीची पद्धत बदलली, पण आता जी आकडेवारी हाती आलेली त्यावरून तुम्हाला काय वाटतं, महायुतीला अडचण येईल की नाही येणार?
नाही महायुती मला वाटत नाही महायुतीला अडचण येईल म्हणून. आणि जी काही आकडेवारी ज्या काही पद्धतीने येते आहे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये शेवटी बघा की शिंदे आहे, भाजपा आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आहे. तर हे मिळून निश्चितपणे सरकार स्थापन करतील. आणि जो समन्वयाचा भाग जो आहे मुळात, जसं आपण बघितलं की शिवसेना आणि मनसे ठीक आहे त्यांच्यामध्ये आहे, काँग्रेस मनसेला कितपत आपलंसं करेल हा त्यांच्याकडे जो भाग आहे. तर मला असं वाटतं की जो समन्वय महायुतीमध्ये आहे तो समन्वय आपल्याला महाविकास आघाडीमध्ये दिसून येत नाही. आणि हा भाग वेगळा आहे की ज्या काही यांनी या पद्धतीने कॉन्फिडन्स व्यक्त केला होता की आम्ही इतक्या सीट जिंकू आणि सहज येऊ संपर्क केली, तिथे कुठेतरी निश्चितपणे ते कमी झालेलं आहे. त्याची कारणं वेगवेगळी असावीत. कारण मला असं वाटतं एकतर की भाजपाकडे खूप तिकीट मागणाऱ्यांचा ओढा खूप मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे ती सगळी गर्दी थोपवायची, बंडखोरी होऊ द्यायची नाही, त्याला प्रिव्हेंट करायचं आणि त्याच्या माध्यमातून मग काही नाराज घटक जे आहे तर त्याच्यामुळे कदाचित म्हणजे हे बहुतांश महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी झालेलं आहे. नागपुरातही झालेलं आहे, चंद्रपूरला आपण बघितलं की चंद्रपूरला या सगळ्या अंतर्गत वादामधून शेवटी काँग्रेसला तिथे बहुमत मिळालेलं आहे. किंवा अकोल्याला देखील नेक टू नेक झालेलं आहे सगळं, अमरावतीही तसंच झालं. तर पण मला अल्टिमेटली असं वाटतं की त्यांच्यातल्या समन्वयामुळे असं वाटत नाही की कुठे ते कमी पडतील. आणि निश्चितपणे पहिल्यांदा आता हेच बघायचं फक्त की भाजपा त्यांचा महापौर देतं की शिंदे सेना म्हणते, हाच एवढा बघायचा आहे. नाही, निश्चितच. कारण एकनाथ शिंदेच्या मदतीशिवाय भाजपला आपला महापौर बसवता येणारच नाहीये मुंबईमध्ये, हे तर क्लिअर दिसतंय या आकड्यांवरून. कारण भाजपाचा आकडा हा जर 87-90 पर्यंत, म्हणजे अजून काही जागांचे निकाल हाती यायचेत, म्हणजे याच्या पुढे जरी भाजपचा आकडा गेला तरी तो 114 पार करताना काही दिसत नाहीये आपल्याला. त्यामुळे भाजपला मुंबईमध्ये जर आपला महापौर बसवायचा असेल तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची मदत ही अनिवार्यच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचं पारडं त्या बाबतीमध्ये इथे सध्या जड होताना आपल्याला दिसतंय. पण दोन्ही पक्षांचा आणि त्याच्यामध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या 3 सीट आहेत ती ऍड केल्या तर बहुमताचा आकडा तरी हे 3 पक्ष मिळून गाठताना सध्या दिसतात. पण मुंबईचं चित्र अजूनही चुरशीचं आहे, कारण काही जागांचे निकाल हाती यायचे आहेत. आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी काँग्रेसने मिळून भाजपला चांगली टफ दिलेली आहे मुंबईमध्ये, महायुतीला चांगली टफ मुंबईमध्ये दिलेली आहे, हे चित्र तर आता स्पष्ट होते. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल.